दिवशी झाला माघ शुद्ध पाहुणी केला अंगीकार. गुरुवार होता, माघ शुद्ध दशमी होती ना. आपण जो उत्सव साजरा करतो तो सुद्धा कशाचा आहे? दशमीचाच उत्सव आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तुकोबारांना त्या ठिकाणी अनुग्रह झाला, अनुभव मिळाला माघ शुद्ध दशमीच्या दिवशी. पण कधी मिळाला महाराज? कुठे मिळाला? स्वप्नामध्ये. आपण म्हणतो स्वप्न खरी असतात का खोटी? बरोबर का? स्वप्न खरं असतं की खोट? आता खरं आहे का खोटं? बरं आहे का नाही? कारण का ज्यांच्या स्वप्नामध्ये सद्गुरूंनी त्या ठिकाणी प्रचिती दिली, भेट दिली आणि त्यांनी त्या ठिकाणी तो मार्ग त्या ठिकाणी स्वीकारला आणि त्या मार्गाने त्या ठिकाणी चालू लागले आणि मोठ्या आत्मीयतेने त्या भगवंताचं चिंतन करू लागले. त्यांना एक मंत्र दिला. कोणता दिला? रामकृष्ण हरी सर्वांनी म्हणा रामकृष्ण हरी. मंत्र दिला रामकृष्ण हरी. हा काय दिला? मंत्र दिला. आता तुम्ही आम्ही सुद्धा रामकृष्ण हरी म्हणायला पाहिजे. म्हणतो की आम्ही रोज? कधी म्हणतोय? रोज म्हणतोय. कधी म्हणतोय? जेव्हा आमच्या ध्यानात येते तेव्हा म्हणतो का आपण? नाही. आधी त्या ठिकाणी मंदिरात गेलं की तेव्हा रामकृष्ण 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 निघले का संपलं. पण महाराज सांगतात, महाराज तुम्ही काही करत असावं पण काय करा? भगवंताचं नामचिंतन करा. महाराज कामामध्ये काम सांगितलं बाबा तुम्ही काम करत असला ना तरी काम करता करता भगवंताचं नामचिंतन करा. व्यापारी असेल तर त्याने गिऱ्हाईक आलं का गिऱ्हाईक द्यायचं, पण आपलं काय करायचं? चिंतन करायचं. मग चिंतन काहीतरी मोठमोठे तरी का म्हणायचं रामकृष्ण रामकृष्ण आहे मनात म्हणतात रामकृष्ण रामकृष्ण मनात म्हणत ते चालतं. तुम्ही रस्त्याने चालत आहात ना, काहीतरी विचार करण्यापेक्षा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण मनात म्हणले तरी. तुम्ही काम करताय ना, काम करता करता त्या ठिकाणी काय करा? भगवंताचं नामचिंतन जर त्या ठिकाणी केलं तर निश्चितपणे. दुसरी गोष्ट आपण माऊल्यांना तरी काय सांगतो की आपण जे स्वयंपाक करतो की नाही, स्वयंपाक करता करताना भाकरी बनवतो आणि भाकरी बनवता बनवता त्या ठिकाणी भाकर काय करतो? आपण थापतो. त्या ठिकाणी चपाती काय करतो? लाटतो. पण त्या चपाती लाटताना भाकर बनवताना जर आपण त्या ठिकाणी मंत्र त्या ठिकाणी म्हणलं तर त्याचा प्रभाव कशा पडतो? अन्नावर भाकरीवर पडतो. आणि त्या जेवणावर त्या ठिकाणी पडल्यानंतर जो खाईल ना त्याचं सुद्धा जीवन सात्विक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण काम करत असताना सुद्धा काय करा? स्वयंपाक करत असताना सुद्धा भगवंताचं नामचिंतन करा. आणि भगवंताचं नामचिंतन केलं की निश्चितपणे त्याचा प्रभाव आपल्या घरावर, आपल्या असणाऱ्या सर्व कुटुंबावर सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंताचं नाम दे. आता प्रश्न असा आहे की तुकोबरायांना सद्गुरूचा अनुभव झाला, तो कसा झाला? स्वप्नात झाला. पण स्वप्नात होऊन सुद्धा त्यांनी काय ठेवला?
विश्वास ठेवला. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज सांगतात की जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा जर उत्कर्ष करून घ्यायचा असेल तर तुम्हाला संगत फक्त कोणाची करावी लागेल? संतांची करावी लागेल. मग आता त्या ठिकाणी आपल्याला संत हे कुठपर्यंत असतात महाराज? शेवटपर्यंत संतांचे काय केला पाहिजे? आपण सहवास केला शेवटपर्यंत, म्हणजे आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत भगवंताचं काय केलं पाहिजे? चिंतन केलं पाहिजे. संतांचं काय केलं पाहिजे? चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून आता असणाऱ्या आपण जो अभंग घेतलेला आहे त्याची चिंतनिका संपलेली आहे वास्तविक पाहता, परंतु त्या ठिकाणी आपण ज्यांच्या निमित्ताने ठेवलेलं आहे त्यांचं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय पाहिजे? मोलाचं थोडंसं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल